ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो सायलीला बहुतेक अधिराजला भेटायला गेली असेल प्रिया असं म्हणतो तो. मी तिला विचारतो असं म्हणतो आता इथे तो. हा असं म्हणते आता सायली. तर आता इथे फोन लावतो बघा प्रेक्षक हो अर्जुन अधिराजला. तर आता इथे अधिराज फोन घेतो अर्जुनचा. तर आता तो म्हणतो हॅलो हॅलो असं म्हणतो अर्जुन. अधिराज प्रिया तुला भेटायला आले का असं म्हणतो तो. हो आज आमचं दुपारी भेटायचं ठरलंय असं म्हणतो तो. ठीक आहे ठीक आहे मला अपडेट कर असं म्हणतो तो. तर आता फोन ठेवतो अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते तिथे गेले का भेटायला. हो हो तिथे जाणार आहे असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि सायली बघतात डायनिंग टेबलकडे. तर आता तेवढ्यात हस कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक हो विमलला. तर आता ती म्हणते सायली ताई कुसुमताईंचा फोन येतो असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली येते आपला फोन घेण्यासाठी. तर चार्जिंगला ठेवलेला असतो ना सायलीने फोन. तर आता इथे सायली बोलवते अर्जुनला आणि म्हणते अहो इथे या. तर आता सायली म्हणते हे बघा सँडीचा फोन येऊन केलाय मला आणि त्याने तर लोकेशन पण पाठवलं असं म्हणते सायली. ह्याचा अर्थ प्रियानेच घेतला होता तो कॉल. म्हणजे ती नक्कीच आता सँडीला भेटायला गेली असेल असं म्हणते सायली. हे खूप डेंजरस आहे असं म्हणतात इथे अर्जुन. आता ती काही करू शकते सँडीला असं म्हणतो अर्जुन. आपण सावध राहायला हवं. तर आता इथे अर्जुन आणि सायली बघा प्रेक्षक जायला निघतात. तर अर्जुन म्हणतो मम्मा डॅड आम्हाला जरा काम आहे आम्ही जरा जाऊन असं म्हणतो अर्जुन. तुमचं काय रे रोजचं नाटक आहे तुम्हाला केवढ्यांदा सांगितलंय की सारखं भटकत राहायचं नाही. मम्मा परत परत तीच आर्ग्युमेंट नको आहे. खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला जावं लागेल असं म्हणतो तो अर्जुन. असं म्हणतो प्रताप आजपर्यंत मी कल्पनाला म्हणत होतो तू टोकाची भूमिका घेऊ नकोस म्हणून पण आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्यात जो वाईट गोष्टी घडल्यात मलाही आता असं वाटायला लागलं की कारणाशिवाय कोणी बाहेर जाऊ नये असं म्हणतो प्रताप. अहो बाबा तेवढंच महत्वाचं कारण आहे असं म्हणते आता इथे सायली. नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही ह्या वेळेला मी कल्पनाच्या बाजूने असं म्हणतो प्रताप. हे बघा तुम्हाला मी हे फायनल सांगतेय तुम्ही आता कुठेही बाहेर जायचं नाही असं म्हणते कल्पना. मम्मा प्लीज असं म्हणतो अर्जुन. मी सांगितलं ना नाही म्हणजे नाही असं म्हणते कल्पना. अहो चला आपण आपल्या रूम मध्ये जाऊ असं म्हणते आता इथे कल्पना प्रतापला घेऊन जाऊ नाहीतर हे दोघं आपल्याशी वाद घालतच राहतील असं म्हणतात इथे कल्पना. डॅड डॅड मम्मा असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे प्रताप आणि कल्पना आपल्या रूम मध्ये जातात. तर अर्जुन आणि सायली तिथेच थांबलेले असतात खाली डायनिंग टेबलकडे. तर दोघांनाही खूप आता टेन्शन येतं काय करावं म्हणून. तर अर्जुन म्हणतो प्रिया जर का सँडीला भेटली ना तर ती सँडीला काही करू शकते असं म्हणतो अर्जुन. आपल्याला नेमकं बाहेर जाता येत नाही काय करायचं काय कळत नाही आता असं म्हणतात इथे अर्जुन. जरा थांबा असं म्हणते सायली. माझ्याकडे काय आयडिया आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती फोन लावते. हॅलो असं म्हणते सायली. ईश्वरी हॅलो काव्या असं म्हणते आता इथे सायली. दोघे आहात ना कॉलवर असं म्हणते ती. हो हाय सायली ताई अगं कालच तुझी आठवण काढली असं म्हणते आता इथे काव्या. आणि अर्जुन भाऊजींबद्दलची न्यूज बघितली बरे का ते निर्दोष सुटले हेही कळलं आम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते ती. मलाही ती खबर मिळाली असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि अर्जुन सुटला हे ऐकल्यानंतर खूप खुशी पण झाली असं म्हणते ईश्वरी. हो बरं तुम्ही सगळे ठीक आहे ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो आम्ही बरे आहोत पण आता आम्ही वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय असं म्हणते आता इथे सायली. बोल ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता सायली म्हणते तुम्हाला तर माहितीच आहे की प्रियाबद्दलचं सगळं आणि आता हे सगळं इतक्या खालच्या पातळीला गेलंय की ते पैशासाठी आम्हीच पेरलेल्या माणसाशी लग्न करायला निघाली आहे असं म्हणते आता इथे सायली. काय असं म्हणते काव्या अगं तिचं लग्न झालंय माहिती नाही आहे का तिला असं म्हणते ती. बघ ना बिचाऱ्या अश्विन भाऊजींना या माणसाबद्दल किंवा तिच्या प्रियकरांबद्दल काही माहित नाही असं म्हणते सायली. प्रियाबद्दलचे सगळे पुरावे आम्ही एकत्र केलेत आणि तेच ते सँडी नावाच्या मुलाकडे आहेत असं म्हणते ती. मग असं म्हणते आता इथे ईश्वरी. झालंय असं की आई बाबा आम्हाला ह्या प्रकरणात बाहेर जायलाच देत नाहीयेत. तुम्ही जर प्रियाच्या आधी सँडीकडे पोचलात त्याच्याकडे ते पुरावे घेऊ शकलात तर ते पुरावेही नीट राहतील आणि तिच्या हातीही नाही लागणार आणि ती काय करू शकणार नाही असं म्हणते आता इथे सायली. अगं सायली ताई असं काय करतेस तुझ्यासाठी आम्ही एवढं करू शकतो ना. सँडीचं लोकेशन पाठवतो असं म्हणते काव्य. आम्ही पोचतो तिथे. आणि एक मधुभाऊनी मला नेहमी सांगितलं तुमचे सगळे पैसे कधीही एका जागी ठेवायचे नाही असं म्हणते आता इथे सायली. कारण जर एका जागी चोरी झाली तर उरलेल्या 2 जागींमध्ये तरी ते पैसे राहतील असं म्हणते आता इथे सायली. त्यामुळे तुम्ही दोघेही सगळे पुरावे एकीकडे ठेवू नका. तुम्ही तिघांकडे वाचून घ्या म्हणजे ते नीट राहतील असं म्हणते आता इथे सायली. फिकर नॉट असं म्हणते ईश्वरी. सायली तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. सगळे सबूत ना तुझ्या हातात आणून देऊ आम्ही असं म्हणते ईश्वरी. प्रियाला ते बिलकुल नाही मिळणार. सायली ताई तू आमच्यावर विश्वास ठेवलास ना ह्यातच सगळं आलं असं म्हणते काव्या. तर आता इथे काव्या म्हणते आम्ही आमच्या जीवाची बाजी लावू पण तुझं काम नक्की करू बघस तोच म्हणते ती. काव्या तू ह्या स्थिती धगधग करू नकोस तुझी काळजी करस म्हणते आता इथे सायली. फिकर नॉट असं म्हणते काव्या. माझी काळजी करू नकोस पण तूही काही टेन्शन घेऊ नकोस हा भेटूच असं म्हणते काव्या आणि फोन ठेवते. तर बघा प्रेक्षक आता इथे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि सायली म्हणते जरी आम्हाला ह्या वेळेला बाहेर पडता आलं नाही तरी प्रिया माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी तुझ्या मागावर असतील असं म्हणते सायली. आता तुझी काय खेर नाही असं म्हणते सायली. तर आता इथे सँडी थांबलेला असतो पुरावे घेऊन बघा प्रेक्षक तर आता इथे तो थांबलेलाच असतो तिथे. तर प्रिया येते बघा प्रेक्षक तेवढ्यातच. तर आता ती येते सँडी जवळ. तर आता सँडी बघतो प्रियाला. प्रिया असं म्हणतो आता इथे तो. तिथे काय करते असं म्हणतो आता इथे तो. तर प्रिया बघते तिला आणि म्हणते सँडी सँडी. तर आता सँडी पळून जात असतो. तर आता त्याच्या हातातच पुरावे असतात. सँडी मला माहिती आहे तू अर्जुन सायलीला जाऊन मिळाले असं म्हणते आता इथे प्रिया.
मी तुझ्याशी ब्रेकअप केलं की असा बदला घेतोस का माझ्यापासून, असं म्हणतो तो. ब्रेकअप तू नाही, मी केलंय तुझ्याशी, कारण तुझे खरं रंग दिसले म्हणून, असं म्हणतो तो. फालतूगिरी करू नकोस, तू शाणा असेल ना तर सगळे पुरावे मला देऊन टाक, असं म्हणते आता इथे प्रिया. नाही देणार असं म्हणतो तो. देऊन टाक असं म्हणते ती. सोड मला असं म्हणतो तो. नाही सोडणार असं म्हणते आता इथे प्रिया. तू जर हुशार असेल ना तर माझ्या विरोधातले सगळे पुरावे दे, असं म्हणते आता इथे प्रिया. नाहीतर तुला संपायला सुद्धा मी पुढे मागे बघणार नाही, असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे संतोषला ढकलते ती. तर आता इथे ईश्वरी ते बघा प्रेक्षक आणि ती बघते प्रियाला आणि सँडीला भांडण करताना, म्हणजे तिला ढकलत वगैरे असते. तर आता इथे पळत असतं बघा प्रेक्षक सँडी. तर आता इथे सगळं बघत असते ईश्वरी, आणि आता इथे ईश्वरी पण पळायला लागते त्यांच्या पाठीमागून. ही प्रिया तर आधीच पोहोचली सँडीपर्यंत, आता कशी थांबू तिला, असं म्हणते ईश्वरी. एवढं सगळं ट्रॅफिक कसं करू, काय करू, असं म्हणते आता ईश्वरी. तर आता पळत जाते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक सँडी जोरात पळत पळत जात असतो. तर आता प्रिया पण त्याच्या पाठीमागून पळत पळत जात असते. मात्र इथे सिग्नल पडलेला असतो, त्यामुळे आता इथे सगळे एकमेकाच्या पाठीमागे पळत असतात बघा प्रेक्षक. सँडीच्या मागे प्रिया, प्रियाच्या पाठीमागे ईश्वरी. तर आता हे खूप फनी सी दाखवले खरंच प्रेक्षक, म्हणजे बघायला खूप फनी वाटते. कारण आता इथे ईश्वरी गाड्यावरनं पळत लागते बघा प्रेक्षक, ती गाड्यांच्या वरनं पळायला लागते. खरंच खूप फनी दाखवले हे, आणि सगळी लोक बघत असतात हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक गाडीच्या खाली उतरते. तर आता इथे प्रिया मात्र पळत पळत असते. तर आता इथे ईश्वरी पळायला लागते. तर आता इथे ती आपली गाडी चालू करते. तर आता इथे सँडी येतो. तर आता इथे सँडी बघा प्रेक्षक ईश्वरीच्या पाठीमागे बसतो. तर आता इथे प्रिया येते आणि पोचते तिच्यापर्यंत. तोपर्यंत आता इथे ईश्वरी चालू करते गाडी आणि निघून जाते तिथून. तर आता इथे प्रिया रिक्षामध्ये बसते. चला चला तिचा पाठलाग करा, असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता पाठलाग करायला लागते प्रिया दोघांचा, म्हणजे ईश्वरी आणि सँडीचा. तर आता ईश्वरी मात्र चांगलं चालवत असते गाडी, मागून रिक्षा बसून येत असते आता इथे प्रिया पण. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन सायलीला भेटायला इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात. तर आता इथे सायली म्हणते प्रिया, बदलचे सगळे मुद्दे आता क्लिअर झालेत ना, कुठला मुद्दा सुटत नाहीये ना, असं म्हणतात ती. नाही असं म्हणतात इथे अर्जुन. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, असं म्हणतो अर्जुन. आपण जितका विचार करू तितके सगळे पॉइंट संतोषकडे येऊन थांबलेत, असं म्हणतात इथे तो. संतोषचं तोंड कसं उघडेल याचा विचार करायला हवा, असं म्हणतात इथे चैतन्य. याचा एकच मार्ग आहे. हे बघा, संतोषचा एखादा वीक पॉइंट प्रियाच्या हाती लागलाय, आणि म्हणूनच संतोष प्रियाला वाचवत हा खून स्वतःच्या अंगावर ओढून घेतोय, असं म्हणतात इथे अर्जुन. त्याचा वीक पॉइंट जर आपल्याला सापडलं ना तर आपल्याला प्रियाच्या 2 पावलं पुढे जाता येईल, असं म्हणतात इथे अर्जुन. प्रियाची दुकडी नस कोणती आपल्याला कसं कळेल, असं म्हणतो तो. कळेल. इन्स्पेक्टर सावंत चैतन्य, संतोषची बॅकग्राऊंड चेक करा. फॅमिली बॅकग्राऊंडच्या फॅमिलीमध्ये आता कोण कोण आहे आणि कुठे राहतात हे सगळं शोधून काढा, असं म्हणतो इथे अर्जुन. मी त्याच्या घराजवळ जाऊन चौकशी करतो. कुणाकडून काहीतरी नक्की मिळेल, असं म्हणतो तो. त्या शेजाऱ्या बाजारांशी बोलल्याशिवाय मुळाशी चालता येणार नाही, असं म्हणतो चैतन्य. संतोषची सगळी माहिती आपल्याला मिळायला हवी, मग कुठला पॉईंट वापरायचा तो आपल्याला कळेल, आणि मग संतोषच प्रियाने हा खून कसा आणि का केला हे स्वतःहून सिद्ध करेल, असं म्हणतात इथे अर्जुन. अगदी बरोबर, असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. संतोष आता जेलमध्ये आहे, त्यामुळे ही माहिती मिळेपर्यंत आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल, असं म्हणतो तो. संतोषकडे लक्ष ठेवायला तुम्ही आहात म्हणून आम्ही निर्धास्त आहोत, नाही तर प्रिया घातपात करायलाही पुढे मागे करणार नाही, असं म्हणते आता इथे सायली. संतोष सुखरूप राहावा ही आपली जबाबदारी, असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही तिची काळजी करू नका, असं म्हणतो इन्स्पेक्टर. आम्ही संतोषला काही होऊ देणार नाही, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. ठीक आहे, असं म्हणतो अर्जुन. संतोषच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल कळू देत, मग पुढची स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण ठरवू, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता या सगळ्यांचं डिस्कशन होतं बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळेजण एकमेकांकडे बघतात आणि निघून जातात. तर आता इथे बघा प्रेक्षक परत असं दाखवले आहे की ईश्वरी आणि सँडी जात असतात आणि तिच्या पाठीमागून प्रिया जात असते. तर आता इथे आली आली प्रिया, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे प्रिया आलेलीच बघा प्रेक्षक तर आता इथे पळपळ असं म्हणून म्हणतात आता इथे काव्या पळपळ. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक सँडी पळत जातो. तर आता इथे प्रिया म्हणते प्रियाची गाडी येते, प्रियाची गाडी येते, असं म्हणून सांगतात त्या बघा प्रेक्षक. पळ 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 असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया जाते पळत पळत सँडीच्या पाठीमागून. तर आता इथे ईश्वरी म्हणते काव्याला तू ठीक आहेस ना. तर आता का म्हणते मी ठीक आहे, असं म्हणते ती. तर आता इथे ती म्हणते बाई वेळेस खेचलास मला तू, असं म्हणते काव्या. नाहीतरी प्रिया मला धोका देऊन कधीच मोकळी झाली असते, असं म्हणते काव्या. पागल आहे काही, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तिला माहित नाही का ती प्रेग्नेंट आहेस तू म्हणून, असं म्हणते ईश्वरी. अगं प्रियाकडून काय अपेक्षा करतेस तू, असं म्हणते काव्या. प्रियाचं मन काळकुटच आहे ग, असं म्हणते काव्या. त्याची साफसफाई केल्याने आपल्याला पुण्य मिळेल, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ईश्वरी हसते. कमाल आहेस तू, असं म्हणते ईश्वरी. जिद्दी आहेस, म्हणजे एवढी प्रेग्नेंट असताना सुद्धा सायलीला मदत करायला तयार झालीस, असं म्हणते आता इथे ईश्वरी. आयस व्हायचं स्वप्न बघते मी ईश्वरी, असं म्हणते आता इथे काव्या. ते स्वप्न ही पूर्ण करून दाखवणारच आहे मी. एकदा का मी आयस झाले ना तर अख्ख्या जिल्ह्याची साफसफाई करावी लागेल मला, असं म्हणते आता इथे काव्या. त्याची सुरुवात मी सुभेदारांच्या घरापासून सुरुवात केली असं समजेन मी, असं म्हणते ती. सुभेदारांच्या घरातला प्रिया नावाचा कचरा कायमचा निघून जायला हवा, असं म्हणते ती. कमाल आहेस तू, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुला कलेक्टर होण्यासाठी ऑल द बेस्ट, असं म्हणते ईश्वरी. थँक्यू, असं म्हणते काव्या. पण सध्या आपल्याला
दोघींनाही शुभेच्छांची गरज आहे असं म्हणते आता इथे काव्य. तर आता इथे सँडी आलेलं असतं बघा प्रेक्षक आणि तिच्या हातामध्ये पुरावे असतात. तर आता इथे प्रिया बघते ते पुरावे, बहुतेक हे पुरावे फेक असतील बघा प्रेक्षक, कारण आता इथे सगळा ड्रामा वाटतो. सोड सोड मला असं म्हणत असतो आता इथे सँडी, सोड मला असं म्हणत असतो तो, दे असं म्हणत असते आता इथे प्रिया. निघा असं म्हणते ती, तमाशा करेन आता, निघ असं म्हणते आता इथे प्रिया. मागात पडणारे तुला लक्षात ठेव, मागात पडणारे असं म्हणतात इथे सँडी निघून जात होतं तिथून. तर आता इथे प्रियाच्या हातात ते पुरावे असतात बघा प्रेक्षक. हो, तर ते 3 पुरावे असतात. फायनली पुरावे मिळवलेच ना मी असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन सायलीने तर माझ्यावर यादीच काढली होती आणि कार्तिक, रोहन, सुचित सगळ्यांचे बोलले असतील असं म्हणते प्रिया. त्यांच्याकडून आमचे फोटोज घेतले असतील असं म्हणते आता इथे प्रिया. हे सगळे पुरावे मी जाळून टाकेन असं म्हणते प्रिया. नाहीतर अश्विनच्या हाती लागले ना तर तो मला घराबाहेर काढेन असं म्हणते प्रिया. घरातून बाहेर पडेन आणि मग आयुष्यातून पण असं म्हणते प्रिया. तर आता ती लायटर बाहेर काढते बघा प्रेक्षक. हो, तर आता ती लायटर चालू करते आणि आता ती जाळते बघा प्रेक्षक. हो, ते तिन्ही पुरावे. अर्जुन सायली याकीची शपथ घेऊन सांगते, तुमच्याकडे असलेले माझे सगळे पुरावे मी असेच जाळून टाकेन. मी तन्वी आहे आणि तन्वीच राहणार असं म्हणते ती आणि सगळे पुरावे जाळून टाकते बघा प्रेक्षक. हो, माझी खरी ओळख मी जगासमोर कधीच आणू शकणार नाही बघेन. तुम्ही तडफडत राहाल आणि मग तुमच्या घरातले असं म्हणतो. आणि आता इथे हसते बघा प्रेक्षक. हो प्रिया, मी कसं मिरवते बघ तुमच्या डोक्यावर बसून मिर्या असं म्हणते ती. तर आता इथे जेल दाखवलंय. तर आता इथे लाईट गेलेलं दाखवले. तर आता इथे 2 गुंडांमध्ये भांडणं होत असतात. तर आता इथे तो माणूस म्हणतो, तू तर तीरच मारलास रे. तर आता तिथेच मैपत आणि नागराज येतो. जेलात चांगलं वागून लई फायदा झाला तुला असं म्हणतो. मी जेल सोडण्यासाठी चांगला वागलो नाही तर केलेल्या गुन्ह्याबद्दल मनापासून पश्चाताप होतो असं म्हणतो. का बोलतो असं म्हणतो मैपत. जेलामध्ये चांगलं वागलं म्हणून तुला सोडून देता येत असं म्हणतो. असं कुठे असतं का असं म्हणतो मैपत. अहो मैपत दादा, चांगला वागणुकीमुळे सरकार उरलेली शिक्षा माफ करतं असं म्हणतो. असं काय तो काय कायदा आहे म्हणे असं म्हणतो. मला माझं आयुष्य माझ्या बायका मुलांबरोबर चांगलं काढायचं असं म्हणतो. काढ बाबा काढ, बायका मुलांसोबत चांगलं आयुष्य काढ असं म्हणतो इथे नागराज. आता गुमगमान जेव इथे, मग आमच्या डोक्याला शॉट नको लावू असं म्हणतो नागराज. तर मैपत विचार करत असतो. तर आता इथे नागराज जाऊन बसतो बघा प्रेक्षक जेवणासाठी. तर आता मैपत सुद्धा बसतो. तर आता मैपत काहीतरी विचार करत बसलेला असतो. तर आता इथे अश्विन म्हणतो, तन्वी तू मला कॉल करणार होतीस ना, तू कॉल करणारीस म्हणून तुझी वाट बघत बसलो होतो, तू तर विसरूनच गेलीस असं म्हणतो. तर आता इथे बघा प्रेक्षक सुभेदारांच्या घरामध्ये सगळी चर्चा चालली आहे हॉलमध्ये आणि बाकी सगळे बसून डिनर करतायत. मी विसरून नाही गेले, माझी मीटिंग उशिरापर्यंत चालली होती तर मी काय करणार होते असं म्हणते प्रिया. कॉल करायचं राहून गेलं अरे असं म्हणते ती. मेसेज असं म्हणतात इथे अर्जुन, तुला मेसेज सुद्धा नाही करता आला का असं म्हणतात इथे अर्जुन. एवढी कसली मीटिंग होती ग तुझी असं म्हणतो अर्जुन. तुम्ही सतत माझ्या कामावर शंका घेता असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तेवढ्यातच आदिराज येतो. प्रिया असं म्हणत आता इथे आदिराज येतो. तर आता इथे प्रियाला एकदमच भीती वाटते त्याला बघून. तर आता इथे सगळ्यांचेच डोळे वरवतात बघा प्रेक्षक, अर्जुन आणि सायलीचे सोडून. तू सुभेदारांकडे काय करतेस असं म्हणतो आदिराज. ओळखतेस ना असं म्हणतात इथे तो. तर आता इथे आदिराज आत येतो. तू असं म्हणते आता इथे प्रिया, तू इथे असं म्हणते आता इथे ती. ऍक्च्युली मला तुझं घर बघायचं होतं आणि तू नाही म्हणाली असतेस तरीही मी तुझ्या मागे मागे आलो असं म्हणतो आदिराज. तू इकडे कशी काय आलीस म्हणतो तो. म्हणजे इतक्या मोठ्या घराचा तुझ्याशी काय संबंध असं म्हणतो इथे आदिराज. तन्वी असं म्हणतो इथे प्रताप. कोण आहे हो असं म्हणतात इथे प्रताप. तर आता अर्जुन आणि सायली हसत असतात. तर आता इथे प्रिया म्हणते, हे अधिराज सरदेसाई, अधिराज आणि हे माझे आई बाबा आणि हा माझा नवरा अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे ती बघते अधिराजकडे. नवरा असं म्हणतात इथे अधिराज. काय रे असं म्हणतात इथे अधिराज आणि तो कॉलर पकडतो अश्विनची. तू तुझ्या बायकोला दारू पिऊन मारतोस, लायस नाही वाटत तुला असं म्हणून अधिराज तर मारायला लागतो अश्विनला. बायकोला मारण्यात कसला आला पुरुषार्थ असं म्हणतात इथे अधिराज. तर 1 मिनिट असं म्हणतो अश्विन. तर आता इथे प्रिया बघतच बसते काय चाललंय म्हणून. तर आता सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. काय प्रकार आहे हा तन्वी असं म्हणतात इथे अश्विन. आणि हा कोण माणूस आहे आणि माझ्याशी असं का वागतोय असं म्हणतात इथे अश्विन. असं म्हणते कल्पना. कोण आहेस तू? 1 मिनिट असं म्हणतात इथे अधिराज. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याआधी मला प्रियाशी बोलायचं असं म्हणतो अधिराज. प्रिया तू माझ्याकडे राहायला येणार होतीस ना असं म्हणतो इथे अधिराज. तर आता विमलला धक्का बसतो आणि अस्मिताला पण. चल आताच जाऊया असं म्हणतो इथे अधिराज. 1 मिनिट असं म्हणतो इथे अश्विन. तन्वी असं म्हणतो अश्विन. तू तर तुझ्या मैत्रिणीकडे राहायला जाणार होतीस ना असं म्हणतो इथे अश्विन. हो मी मैत्रिणीकडे जाणार होते असं म्हणते प्रिया. अगं प्रिया आता तरी खरं बोल असं म्हणतो अधिराज. कमीत कमी त्यांच्याशी किंवा माझ्याशी तरी खरं बोल असं म्हणतो अधिराज. तू म्हणाली होतीस की तुझे आईबाबा गरीब आहेत, पण मग हे आईबाबा तुझे कसे काय असं म्हणतात इथे प्रिया. असं म्हणतो प्रताप. हे सगळं काय कन्फ्युजन आहे असं म्हणतात इथे प्रताप. प्रिया खूप घाबरलेली दिसते बघा प्रेक्षक. हो मी सांगते बाबा असं म्हणते आता इथे सायली. हा सगळा प्रियाचा खोटारडेपणा आहे असं म्हणते आता इथे सायली. हिने आतापर्यंत जे काही सांगितलं ना ते आतापर्यंत त्यातली एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे ही आहेत अधिराज सरदेसाई असं म्हणते सायली. प्रिया जिथे नोकरी करते असं आपल्याला तिने सांगितलंय ना, ह्या अधिराज फॅशन्सचे मालक आहेत असं म्हणते आता इथे सायली. तर आता अश्विन म्हणतो, तन्वी तू मगाशी अधिरा फॅशन म्हणालीस असं म्हणतो इथे अश्विन. अधिरा नाही अधीर असं काहीतरी म्हणतो बघा प्रेक्षक अश्विन. नाही अरे
अधीरा फॅशनच आहे असं म्हणते ती. नाही पण तन्वी अधीरा फॅशन नावाच्या कंपनीत काम करते असं म्हणतात इथे अश्विन. तुला कन्फ्युज करायचं होतं म्हणूनच प्रियाने अधीराचं अधीरा केलं असं म्हणतात इथे अर्जुन. तुझ्या काही लक्षात राहत नाही असं दाखवून तुझा कॉन्फिडन्स फेक करायचं होतं तिला आणि ते तिने केलं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सगळं फ्लॅशबॅकमध्ये काय घडलं ते पण दाखवले बघा प्रेक्षक. हो तर आता सगळ्यांना धक्का बसतो आणि तसं ती नावाला नोकरी करतो हिच्याकडे नोकरीच्या नावाखाली फिरतच त्यांच्यासोबत लोणावळ्याला सुद्धा गेली होती ती यांच्याबरोबर असं म्हणते आता इथे सायली. आणि तसं तर लग्नाआधी प्रियाच्या आयुष्यात खूप पुरुष येऊन गेलेत बाबा असं म्हणते आता इथे सायली. पण लग्नानंतर प्रियाच्या आयुष्यात आलेला आहे एक पुरुष असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो. वॉट नॉनसेन्स असं म्हणतात इथे अश्विन. दुर्दैवाने हे खरं आहे प्रिया तुमच्याशी निष्ठ नाहीये असं म्हणते आता इथे सायली. आणि तुमच्या पाठीमागे ती काय काय करत असते ना तेच आम्ही तुम्हाला आज दाखवणार असं म्हणते आता सायली. एका वाटेल ते बोलू नकोस असं म्हणते इथे प्रिया. तू काही बोलशील आणि माझा नवरा ते सगळं ऐकून केलं असं वाटतं तुला असं म्हणते प्रिया. तर आता इथे बावट अश्विन बघा प्रेक्षक परत अविश्वास दाखवतो सायलीवर. अश्विन अरे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत आणि अधिराज सर तुम्ही सुद्धा यांना सामील झालात असं म्हणते आता इथे प्रिया. तुमच्याकडे किती प्रामाणिकपणे मी नोकरी करते आणि तुम्ही सगळं काय बोलताय असं म्हणते आता इथे प्रिया. अगं पण प्रिया तुझा नवरा काही करत नाही तो फक्त दारू पिऊन तमाशा घालतो असं नाही सांगितलं तुम्हाला असं म्हणते आता इथे अधिराज. तोंडाला येईल ते बोलू नका हा. मी मान खाली घालून कामाला येते आणि जाते असं म्हणते ती. तर आता इथे अश्विन बावट बघा प्रेक्षक प्रियावर विश्वास ठेवतो. त्यात नवऱ्याबद्दल सांगण्याचा विषयच कधी येतो असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हा माझा नवरा आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते आता इथे प्रिया. हो का असं म्हणते सायली. ह्यावर आम्ही खरंच विश्वास ठेवायचा का गं असं म्हणते आता इथे सायली. हो ठेवायचं कारण मी खरं बोलते असं म्हणते ती. ठीक आहे आम्ही खोटं बोलतोय असं तुझं म्हणणं आहे ना. मग खरं काय ते तुझ्या एका एक्स बॉयफ्रेंडकडनं ऐकूया आपण असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता प्रिया म्हणते काय सँडी असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सँडी आत येतो. काय प्रिया तुझ्या सासू सासऱ्यांसमोर मला ओळख दाखवणारच की नाही असं म्हणतात इथे सँडी. कोण आहेस तू असं म्हणते कल्पना. माझं नाव सँडी मी तुमच्या सुनेचा एक्स बॉयफ्रेंड असं म्हणतात इथे सँडी. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतोय काय चाललंय म्हणून बघा प्रेक्षक. हो तर विमलचे ॲक्शन्स खूप भारी आहेत. बरीच वर्ष झाली आमच्या रिलेशनला. मी एक तासाचा बॉयफ्रेंड नव्हतो. माझ्या माहितीतले 4-5 मित्र होते ज्यांनाही फक्त पैशांसाठी झोंबत होती असं म्हणतात इथे तो. शी असं म्हणते आता कल्पना. प्रिया आश्रमात असताना गरिबीचं नाटक करून अशा मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची त्यांच्याकडून पैसे घ्यायची आणि त्यांच्या पैशांवर ती ऐश करायची असं म्हणतात इथे अर्जुन. आणि त्यातल्या दोघांचं तर लग्नही झालं होतं असं म्हणते आता इथे सायली. पण तरीहीने त्यांच्या मुलांची त्यांच्या कुटुंबियांची अजिबात पर्वा केली नाही असं म्हणते सायली. मी खोटं नाटक काही ऐकून घेणार नाही हा असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन मी मान्य करते की एखाद दुसरा मित्र होता माझा पण ते सगळं लग्नाआधी लग्न झाल्यावर मी तर परपुरुषाकडे बघितलं पण नाही अरे असं म्हणते आता इथे प्रिया. प्रिया हे काय बोलतेस तू असं म्हणतो अधिराज. माझ्याशी लग्न करायचं वचन दिलं होतं असं म्हणतात इथे अधिराज. आणि ह्याला तू घटस्फोट देणार होतीस त्याचं काय असं म्हणतात इथे अधिराज. तर आता धक्का बसतो बघा प्रेक्षक अश्विनला. बावट अश्विनला बघून खरंच खूप भारी वाटते बघा प्रेक्षक. खरंच खूप मस्त सीन आहे हा. हे सगळं काय तन्वी असं म्हणतात इथे बावट अश्विन. तू ह्या माणसासोबत लग्न करणार आहेस ह्याला वचन दिलंस. अशी काय चूक झाली का माझी असं म्हणतात इथे अश्विन. हे बघ आपण तुझ्या लग्नाआधीच्या मित्रांबद्दल नको बोलूया कारण माझं सुद्धा लग्नाआधी एक पास्ट होता असं म्हणतात इथे अश्विन. अगं पण आता आपलं लग्न झाल्यानंतर ह्या माणसाशी असं म्हणतात इथे अश्विन. नाही नाही असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन असं नाहीये माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणते इथे प्रिया. तर आता अश्विन हात काढून घेतो पाठीमागे. अश्विन अरे माझ्यावर विश्वास ठेव अरे मी प्रामाणिक आहे असं म्हणते प्रिया. मी पवित्र आहे. अरे हा धीराज आहे ना अर्जुन सायलीचा माणूस आहे त्याने सांगितल्याप्रमाणे खोटं बोलतोय तो असं म्हणते आता इथे प्रिया. मला तर कळतच नाही की आता कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचं असं म्हणते आता इथे कल्पना. अर्जुन सायली एवढं सगळं बोलतायत ना म्हणजे त्यांच्याकडे कुठल्या तरी पुरावे असायला हवेत. आहेत का विचार ना हा वकील. हा म्हणतो की पुराव्यांशिवाय कशावरही विश्वास ठेवायचा नाही. मग सांग ना अर्जुन माझ्यावर जे आरोप करतोयस त्याचे पुरावे आहेत का असं म्हणते प्रिया. सिद्ध कर असं म्हणते ती. सिद्ध कर तू. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. खरं इथे मूर्ख किती कल्पना आहे बघा प्रेक्षक. होणार विश्वास ठेवायचा कळत नाही म्हणते. मूर्ख कुठली. पुराव्यांशिवाय मी कधीच काय बोलत नाही असं म्हणतो अर्जुन. तुला पुरावे हवेत ना देतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे धक्काच बसतो प्रियाला ऐकून. ईश्वरी काव्या असं म्हणते आता इथे सायली आत्या. तर आता इथे बघा प्रेक्षक दोघे आत येतात ईश्वरी आणि काव्या. तर आता दोघे आत येतात आणि दरवाजा लावतात. तर आता ते पुरावे घेऊन आलेले असतात बघा प्रेक्षक. त्यांच्या हातामध्ये सगळे पुरावे असतात जे प्रियाने जाळलेले असतात ना ते सगळे पुरावे आता इथे बघा प्रेक्षक ह्यांच्याच हातात असतात. म्हणजे प्रियाने काय चाललेलं असतं काय माहीत पण हे सगळे पुरावे असतात बघा प्रेक्षक या दोघींकडे. आणि प्रियाला खूप धक्का बसतो या दोघींना त्या पुराव्यांसोबत बघून. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतोय काय म्हणून. तुला काय वाटलं होतं प्रिया तू आम्हाला उल्लू बनवलंस आमच्याकडून सगळे सबूत काढून घेतलेस हो ना असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक. हो तू शेर आहेस असं वाटलं तुला असं म्हणते आता इथे काव्या. तू शेर असलीस तर आम्ही 1.25 शेर आहोत प्रिया असं म्हणते आता इथे ती. तुझे लग्न आधीचे सगळे
मित्र आणि आत्ताचे कुणा बरोबर तुझा संबंध जोडला होता अधिराज. तुझ्या सगळ्या नात्यांबद्दलचे पुरावे आहेत आमच्याकडे असं म्हणते आता इथे काव्य. तर धक्का बसतो प्रियाला खूप. तर आता इथे अश्विन खूप टेन्स्ड असतो. तर आता इथे अर्जुन आणि सायली येतात आणि पुरावे घेतात. तर आता सायली म्हणते अश्विन भाऊजी, आई बाबा, तुमचं मन घट्ट करा, कारण ह्या पाकिटात जे जे आहे ते बघून तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे असं म्हणते आता इथे सायली. खूप भारी आहे खरंच आजचा एपिसोड प्रेक्षक, खूपच मस्त आहे आजचा एपिसोड. ह्यामध्ये प्रियाचे तिच्या मित्रांसोबत असलेले फोटोज असं म्हणते सायली. आणि अर्जुन म्हणतो ह्यामध्ये चॅटचे प्रिंटआउट्स आहेत असं म्हणून तो आता इथे अस्मिताला देतो. बॉयफ्रेंड्सने हिला दिलेल्या महागड्या गिफ्टची लिस्ट आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्यांचे लव्ह लेटर्स, त्याशिवाय त्या बॉयफ्रेंडची स्टेटमेंट सुद्धा आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रताप सुद्धा उघडून बघतो. तर फोटोज वगैरे सगळे असतात बघा प्रेक्षक त्याच्यात. तर आता इथे अश्विन सुद्धा बघतो. तर सगळेजण बघतात बघा प्रेक्षक पुरावे. तर अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. तर आता प्रिया काय करू शकत नाही बघा प्रेक्षक शी असं म्हणते कल्पना. हे सगळं किती भयंकर आहे असं म्हणते आता इथे कल्पना आणि फेकते ते सगळे फोटोज. तुमच्याकडे हे पुरावे कसे काय आले असं म्हणते आता प्रिया. हे पुरावे माझ्याकडे होते ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे काव्या कानाखाली मारते प्रियाच्या. तर आता ईश्वरी सुद्धा मारते काव्याच्या कानाखाली. तर आजचा भाग इथे संपतो बघा. तर एकामध्ये काय ते तुला असं वाटत होतं की तू मला फसवतेस असं म्हणतो इथे अधिराज. ऍक्च्युली आम्ही तुला फसवत होतो असं म्हणतो अधिराज. ह्या पेन ड्राईव्ह मधली प्रत्येक डेट आपली रेकॉर्डेड आहे असं म्हणतो अधिराज. तर आता प्रिया बघते त्याच्याकडे. अश्विन हे सगळं खोटं आहे असं म्हणते प्रिया. खोटेपणा तू करतेस तन्वी असं म्हणतो अश्विन. आजपासून तुझा नवरा तुझ्या सोबत नसेल असं म्हणतो तो. प्रिया आता तुला फक्त तुझ्या एका गुन्ह्याची शिक्षा मिळेल असं म्हणतो इथे अर्जुन. आम्हाला तुला एका घावात ठार करायचंच नाहीये प्रिया. रोज तुझं एक एक सत्य एक एक गुन्हा बाहेर येणार असं म्हणते आता इथे सायली. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.